नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. केडगाव येथील अहिल्यानगर महानगरपालिकेचे भाग्योदय मंगल कार्यालय लवकरच नागरिकांसाठी खुले होणार आहे. कोविड काळापासून बंद अवस्थेत असलेल्या या कार्यालयाची मोठी दुरावस्था झाली होती, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. या समस्येची दखल घेत आमदार संग्राम जगताप यांनी हे कार्यालय पुन्हा सुरू करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका प्रशासनाला दिले होते. याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 11 जून रोजी आयुक्त यशवंत डांगे, सामाजिक कार्यकर्ते सुजय मोहिते आणि सूरज कोतकर यांनी कार्यालयाची पाहणी केली. येत्या दिवाळी आणि लग्नसराईच्या आधी हे कार्यालय नागरिकांच्या सेवेत रुजू करावे अशी मागणी मोहिते आणि कोतकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार महानगरपालिकेने मंगळवारी या कार्यालयात स्वच्छता अभियान राबवून साफसफाई केली. कार्यालयाचे कलरिंग, लाइटिंग, गेट, शटर यांसारखी किरकोळ दुरुस्तीची कामे लवकरच पूर्ण केली जातील. त्यानंतर हे कार्यालय सर्वसामान्य नागरिकांच्या कार्यक्रमांसाठी अत्यंत अल्प दरात उपलब्ध करून दिले जाईल अशी मागणी आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केली आहे. अहिल्यानगर महापालिकेच्या मालकीचे भाग्योदय मंगल कार्यालय दुरावस्थेमुळे बऱ्याच दिवसापासून मागील 3-4 वर्षापासून बंद होते. माननीय आमदार संग्राम जगताप यांनी सूचना केली की या कार्यालय परत सुरू करावे. त्यासाठी काल आम्ही या ठिकाणी स्वच्छता मोहीम घेतली. या ठिकाणी याचा दुर्वापर होत होता, तो टाळण्यासाठी या कार्यालयाला असणारे गेट, जे शटर्स, त्याचे दुरुस्तीचं काम आम्ही युद्धपातळीवर हाती घेत आहोत. जी वायरिंग खराब झालेली आहे याला कलर देऊन आणि मागील जे संडास बाथरूम आहे, किचन शेड आहे, त्याची दुरुस्ती करून हे लवकरच जनतेच्या उपयोगामध्ये आपण आणत आहोत. अत्यंत कमी पैशामध्ये हे कार्यालय या शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी आणि या परिसरातील नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे असे मी आवाहन आणि विनंती करतो. धन्यवाद. सर्वप्रथम मी आमच्या सर्व केडगाव वासियांच्या वतीने आपल्या नगर शहराच्या माननीय आमदार साहेबांना सर्वांकडून एक धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो, जेणेकरून त्यांनी आमच्या सर्व नागरिकांची जी मागणी होती, बरेच 2-3 महिने झाले आम्ही सर्व, आमचे सहकारी असतील, सूरज कोतकर असतील, आम्ही सर्वांनी जो पाठपुरावा केला, आमदार साहेबांनी त्या मागणीचं लगेच दखल घेत आपल्या पालिकेच्या माननीय आयुक्त साहेबांना सांगून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या केडगाव मधील जे भाग्योदय मंगल कार्यालय होतं, गेल्या अनेक वर्षापासून हजारो परिवारामधील सदस्यांचे इथे लग्न झाले आणि एकदम अल्पशा दरात, म्हणजे जे आपल्या सर्वसामान्य नागरिक असतील त्यांना त्यांच्या खिशाला परवडेल अशा दरात जी पालिकेने आपल्या केडगावकरांसाठी भाग्योदय मंगल कार्यालयाची सोय केली होती, ते पूर्णपणे नवीन, आपण जे बोलतो त्याला नवीन नाव देणार, त्याप्रमाणे त्या मंगल कार्यालयाचं पूर्ण नवीन सुशोभीकरण करणार. त्याची डागडुजी तर करणारच 100%, पण त्यानंतर ज्या अद्ययावत मंगल कार्यालय आलेत, नवीन जे आपल्या परिसरात मंगल कार्यालय असतील, त्याच मंगल कार्यालयाप्रमाणे सर्वसामान्यांना एक कमी दरात जे मंगल कार्यालय होणार, त्यासाठी आमदार साहेबांनी पालिके साहेब म्हणजे आयुक्त साहेबांना आदेश देऊन जे काम परत सुरू केले त्याबद्दल आम्ही आमदार साहेबांचे आभार मानतो. आणि आज आयुक्त साहेबांनी आत्ताच येऊन या पूर्ण मंगल कार्यालयाची पाहणी केली. 1-2 दिवसा पहिले पूर्ण पालिका कर्मचारी, सर्व पालिकेची टीम येऊन आपल्या आयुक्त साहेबांनी स्वतः फील्डवर उतरून जे उत्कृष्टपणे याची साफसफाई केली, त्याचप्रमाणे त्यांनी आता आम्हाला व पूर्ण केडगावकरांना एक आश्वासन दिले की जी पुढील आता दिवाळीनंतर जी लग्नसराई असेल, त्या लग्नसराईच्या आधी या पूर्ण कार्यालयाचे एक नवीन टेंडर काढून त्याला पूर्ण त्याचं सुशोभीकरणाचे काम लवकरात लवकर करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला सर्वांना आश्वस्त केले. आयुक्त साहेबांनी आणि सर्वांनीच हे जे भाग्योदय मंगल कार्यालय गेल्या अनेक वर्षांपासून 5-6 वर्षापासून बंद पडलेलं होतं, अत्यंत त्याची बिकट परिस्थिती झाली, परंतु हे गोरगरीब लोकांना अत्यंत अल्प दरात मंगल कार्यालय पहिले मिळायचं, परंतु आता गेल्या काही दिवसापासून मिळत नव्हतं. परंतु आता आयुक्त साहेब आले, त्यांनी सांगितलं की सर्व प्रकारे रंगरंगोटी करणार, सर्व झाडं असतील, सर्व या ठिकाणी कचरा असेल, सर्व भांडे, सर्व संडास बाथरूम या ठिकाणी ते स्वच्छ करून सर्व मंगल कार्यालय रंग असेल, सर्वच प्रकारे लाईटी असतील, सर्व गोष्टी ते करून देणार आहेत. आणि आपण जर पाहिलं तर आदरणीय आमदार साहेबांनी या सूचना दिल्या, परंतु गेले 2-3 दिवस झाले आम्ही काय, कारण आयुक्त साहेब असतील आणि त्यांची जी पालिकेची पूर्ण टीम असेल ती त्यांच्या पद्धतीने काम करत असते, त्याच्यामुळे त्यांना आम्ही डिस्टर्ब करण्यासाठी आम्ही येत नाही. परंतु गेल्या 2-3 दिवसापासून आपण पाहिलं तर अनेक वेगवेगळे प्रकारचे लोक आहेत जे 6-7 महिन्यापूर्वी त्यांचा शंखनाद करत होते, तुतारीचं काम करत होते, ते पार वेशीपासून ते जे शाहूनगरचं मार्केट यार्ड आहे तिथपर्यंत ते संग्रामभाईंचे विरोधी उमेदवारासंघ हिंडले आणि त्यांनी अत्यंत अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आली त्यामुळे त्यांना म्हणजे अक्षरशः संग्रामभाईंचा फोटो घ्यावा लागला. म्हणजे त्यांनी
त्यांना त्यांची शक्तीची पूजा त्यांना शेवटी करावी लागली, त्यांना परत आदरणीय आमदार साहेबांकडे आले, त्याच्यामुळे जे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करतात. याच्यामुळे आज आम्ही आणि सुजय दादा सगळ्या आमदार साहेबांना भेटलो. आम्ही त्याच्याबद्दल सर्व आमदार साहेबांना सांगितलं. मग त्यांनी आयुक्त साहेबांना सूचना दिल्या आणि आयुक्त साहेबांनी येऊन पाहणी केली. जरी त्यांनी सांगितलं की मंगल कार्यालय टेंडर पद्धतीने येणार आहे, परंतु टेंडर पद्धतीने जरी दिलं तरी ते अत्यंत अल्पशा दरात खेड्यावरील गोरगरीब लोकांना उपलब्ध करून देणार आहेत. त्याबद्दल आमदार साहेबांचे आणि आयुक्त साहेबांचे आणि महापालिकेतील सर्व साफसफाई करणारे कर्मचारी असतील आणि सर्वांचे आम्ही केडगावकरांच्या वतीने आभार मानतो. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.